मंदिरातून आता माडाला आलोय। मंदिरात गेल्यानंतर सर्वजण बदरीचा होम लागल्यानंतर माडाला आलोय। हे बघा किती जण आहेत ते, पूर्ण गर्दी आहे आज माडाला आणि मंदिरापासून जवळ आहे, जवळजवळ चालत 10 मिनिटाच्या अंतरावर बघा। जागेवर माड आलाय, पाठी आहे, मी पुढे चाललोय, पुढे धावत आलोय। एका ठिकाणी उभा राहतो आणि एवढ्या प्रचंड उन्हातूनही लोक माडाला आलेत। एक आवड असते शिमग्याची, कोकणकरांची, कोकणी माणसाची, आणि तेच पूर्ण करतायत। माडाला गर्दी बाकी लोक बाकी छोटा बघा कोकणी शिमगा खेळायला आला ना रे। नाव कसं तुझं? कुठच्या वाडीतला? उजगावकर वाडीतला। ओके ओके, कुठे असतोस? गावी। एवढे नवीन कपडे घालून आलास, कलर लावला तर हां चालेल ना? किती कपडे इस्त्रीचे असू देत काही असू दे, कलर लावा नाही तर काही करा, शिमग्याला कोकणी माणूस येणार आणि माडाला खान घालणार। किती हे बघा पुढे गेले माडासाठी। माडाच्या स्वागतासाठी पालखी आले आणि इथून नाचवत नेते।
11 शांताराम मुजगावकर 200 सुहास केसरकर 200 यांच्याकडून देणगी आलेली आहे. सर्व देणगीदारांचे या ठिकाणी धन्यवाद. भेटलाय मला. नमस्कार. होळीच्या निमित्ताने दरवर्षी भेट होत राहते आमची. बरं आहे ना सर्व? या आमच्याकडे शिपण्याला. हिरो दादाचा मुलगा हो म्हणतील ना. दरवर्षी आपल्या नवरदेवांचा मान असतो ना, नवरदेव होम बांधतात. हे बघा दरवर्षी नवीन लग्न होतात आणि त्यांची लग्न झाल्यानंतर होम बांधण्याचा मान हा नवरदेवांचा असतो. आता सगळेजण जमा होतील आणि त्यांना सांगतायत बघा गावातील ज्येष्ठ मंडळी एकमेकांना सांभाळून गायडन्स करत असतात. नवरदेव आता होम बांधतायत. नवरदेव आपल्या नवरदेव होम बांधतात त्याच्याविषयी सांगतायत. परंपरा आहे कडवेगावची अशी आहे की लग्न झाल्या नवरदेवाने होम बांधायच्या भारे वरडी आणायच्या आहेत, ते लावायचा होम बांधायचा आहे. होम बांधण्यासाठी नवरदेवाला संधी दिली जाते. ही परंपराच आहे ना. परंपरा आपल्या गावची परंपरा आहे. नंतर होमात नारळ टाकणे ही परंपरा आहे. नवीन जोडप्याने नवीन जोडप्याने नारळ टाकायचा, होमामध्ये नारळ टाकायची परंपरा आहे आपली. आणि त्याच्यानंतर काठीने माड उभा करतो. काठीने माड उभा करतो. काठीने माड करतो. अखंड महाराष्ट्रभर असा या कडवई गावचा जो मोठा इतिहास आहे तो हातातल्या काठीने माड उभा राहतो. हा कुठेच नव्हे तर आपल्या ह्या ठिकाणी होतो. कडवई गावामध्ये एक विशेष आगळा वेगळा असा हा शिमगा उत्सव साजरा होतो. 3 दिवसाचा साजरा होतो. कालचा पहिल्या दिवसाचा आजचा आणि उद्या तिसरा दिवस हे चंडिका त्या चंडिकाला भेटीला जाणार आहे. असा हा 3 दिवस उत्सव मोठ्या थाटामाटाने 10,000 लोक वस्तीचा गाव आहे. पण कुठल्याही प्रकारचा सगळा खेळीमेळीने अजिबात वादावाद नाही, कुठला नंतर असा प्रकारचा शांततेच्या वातावरणामध्ये हा शिमगा उत्सव पार पडतो. धन्यवाद. धन्यवाद. सुशील वावन बघा 1 नंबर लावला ना. काही मिनिटातच होळीचा होम बांधून उभा करते. आपले नवरदेव दोन्ही प्रेम आणि अमित नवीन लग्न झालेत आणि मारा घेऊन येतात. होम बांधून झालाय आणि सजावटी करण्यात आली. दोन्ही बाजूला माळ उभा करण्यासाठी हातातील काठी घेऊन ग्रामस्थ कडवई गावचे ग्रामस्थ उभे आहे. हे बघा समीर भाऊ ना संजय भाऊ आपले हा माळ आहे आणि तयार आहेत. हे तयार आहात ना माळ उभे करायला? एकदम तयार ना. लक्षात होते मस्तपैकी. वा नवरदेव या साईडला आहेत, प्रेम भाऊ ना अमित भाऊ. माळ उभा होतो. ह्या दृश्यासाठी सर्व गाव आतुरतेने वाट बघतो. असे दृश्य तुमच्या समोर येत आहे. काही क्षणातच काही मिनिटातच माड उभा करतील. बघा माड उभा करायला घेतला नाही आणि फक्त काही सेकंदातच हा माड काठीवर उभा होणार आहे. बघताय आणि बघत राहा. अतिशय सुंदर दृश्य. फक्त वरदाने आईचा जयघोष करत माड उभा करतील. हातातील काठ्याने कोणताही साधन नसतं, फक्त हातातील काठीने हा माड उभा होतो. पाहू शकता तुम्ही. अतिशय सुंदर दृश्य. आई वरदांचा जयघोष करत हा माड बघा काही सेकंदात उभा झाला. पाहू शकता तुम्ही.
मामा बघा आता माड उभे करायला होते आणि इकडे माड उभा झाला. जवळजवळ 50 ते 70 उंच असलेला माड काही क्षणातच उभा राहिला आहे. आणि हा कालचा माड होता आणि हा आजचा माड आहे बघा. आणि काही अवधीतच आता दिवसाचा शिमग्याचा होम लागणार आहे आणि त्याच्यासाठी नवरदेव तयार आहेत माझ्या पाठीमागं. माड उभा झाला आहे आणि आता होमही लागेल. आणि बा भाऊ आला इथे. माड उभा केलात ना? हो, माड उभा झाला आहे. मित्रांनो जत्रा फिरतोय. अवी भाऊचे मित्र भेटले. हे तुम्ही सर्व क्लासमेट ना? आता शिमग्यासाठी मुंबईवरून आला? कशासाठी? सुट्टी भेटली का नक्की? नाही ना? सुट्टी नाही भेटली तरी तो येतोच. हो. गणपती आणि आपला शिमगा असा सण आहे, सुट्टी नाही भेटली तरी पोरं आपली येतातच. काही होते गणपतीनं शिमगा गाजवणारच, गावाला येणारच. हे बघा माडाला खान घातला होतात ना? काय बोलतो? चला मुंबईला आम्ही असतो कामाला, पण गावी आल्यानंतर भेट होते. धन्यवाद मित्रांनो सर्वांना आणि दरवर्षी भेटत राहा. नवीन नवरदेव सर्व तयार आहेत. होमात नारळ टाकण्यासाठी तयार आहात ना? इकडे हां बोला बोला बोला. काय बोलता? नवीन जोडपे त्यांना नववधू आहेत ना सर्व? काय वाटतंय तुम्हाला शिमगा बघून? धन्यवाद दादा. हे बघा आपल्या वाडीतील नववधू सर्व तयार आहेत. हॅलो अमित राक्षे आणि प्रेम कांबळे आवडी सागर कोळंबेकर नारळ टाकणार ना? आणि पुढच्या वर्षी तिघांना घेऊन या. तुम्हाला पण तेच सांगणं आहे. आणि तू जोडी नाही पुढच्या वर्षी नक्की येशील ना? नवीन शिमगा दोघी नवीन वहिनी. छान वाटतं. चला नववधू आहेत आणि त्यामुळे थोड्या लाजत आहेत. हॅलो तर होमाची तयारी झाली ना? होमाला आग घालतील आता. होम लागेल. हॅलो
प्रचंड आग आहे आणि उभं राहू शकत नाही. होमाच्या बाजूला इतका धग होमाचा आहे. मित्रांनो होम लागलेला आहे आणि आता पालखी होमावाटली फिरवतील आणि इथल्या शिमग्याची सांगता होईल. पालखी सानेवर आले आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाचा शिमग्याची सांगता झाले. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.